सोडून धोक्याच्या पातळीवर वाहत आहे। तर या ठिकाणी इंद्रायणी इतकं भयानक आहे। नाही बरोबर आहे, काय नाही। इंद्रायणी नदीचं पात्र इतकं भयानक झालेलं आहे की जिकडं पाहो तिकडं पाणीच पाणी आहे। आणि नाणे मावळाला जोडणारा हा जो रस्ता आहे, मावळचे आमदार सुनील शेळके यांच्याकडनं उंचीकरण आणि रुंदीकरण करण्यात आलं, तरी या पुलावरनं 2 ते 2.5 फूट या रस्त्यावरनं पाणी जात आहे आणि नाणे मावळाचा संपर्क या ठिकाणी तुटत आहे। तर विद्यार्थी असतील, दुग्ध व्यावसायिक, शेतकरी, कामगार जीव धोक्यात घालून या ठिकाणी ये जा करतात। पूर्णतः रस्ता या ठिकाणी वाहून गेलेला आहे। त्यामुळं नागरिकांची मागणी आहे की लवकरात लवकर या रस्त्याचं काम झालं पाहिजे। जर मावळ तालुक्यामध्ये इंद्रायणी नदी आणि पवना नदीच्या लगत जर आपण शेती घेत असाल तर हे दृश्य पहा, कारण जे पूर रेषा आहे, पूर रेषेपासून आपण बाजूला राहिलं पाहिजे, पूर रेषेमध्ये बांधकाम केलं नाही पाहिजे, हे पण निसर्गाने दाखवून दिलेलं आहे। तर या ठिकाणी काही नागरिक आहेत, आम्ही नागरिकाकडनं जाणून घेणार आहे काय नेमक्या अडचणी आहेत। नमस्कार, मी दत्ता कदम, नाणे रहिवासी। आज या ठिकाणी जर पाहिलं तुम्ही तर इंद्रायणी नदीचं पात्र हे पूर्ण दुथडी भरून वाहते, पूर्ण धोक्याची पातळी तिने ओलांडलेली। आणि धोक्याची पातळी ओलांडत असताना या ठिकाणी आपण पाहत असाल तर येण्याची जे रहदारीचा रस्ता आहे तिथे कमी कमी 40 गावाचा संपर्क आहे। या 40 गावाचा संपर्क या ठिकाणी तुटलेला आहे। आज विद्यार्थी असतील, दुग्ध व्यावसायिक असेल, शेतकरी, कामगार वर्ग असेल, हे कालपासून पूर्ण आपल्या कामावरती जाऊ शकले नाही यामुळे। आणि आज तुम्ही पाहत असाल तर या ठिकाणी हा पूर्ण रस्ता तुटलेला आहे। 1-2 वर्षापूर्वी हा रस्ता झालेला आहे, पण ह्या रस्त्याचं निकृष्ट दर्जाचं काम झालेलं आहे। या ठिकाणी पाहाल तुम्ही तर बॅरिकेड पूर्ण तुटलेला आहे। रस्त्याच्या सुरक्षेचा प्रश्न इथं उपस्थित झालेला आहे। आज कुठल्याही माणसाला इथनं जाता येत नाहीये किंवा इथं पूर्णपणे खड्डा झालेला आहे। या प्रकारची प्रशासनाने याची काळजी घेऊन हा रस्ता लवकर दुरुस्ती करा अशी आमच्या सर्वांची या मावळवासियांची मागणी। तर बरेचसे दुग्ध व्यावसायिक आहेत। आता या ठिकाणी दुग्ध व्यावसायिक, काय नाव तुमचं, काय सांगाल, काय अडचण आहे? गणेश तुकाराम खरात। हा, गणेश खरात। बरं, काय अडचण काय? व्यवसाय, पाणी, रोड तुटला। काय रोडाची रुंदी आणि उंची वाढवलेली आहे, तर त्यामध्ये आणखी काय केलं पाहिजे? आणखी थोडं उंच वाढवायला पाहिजे, उंच वाढवायला पाहिजे। काय नाव तुमचं, काय सांगाल? आंध्रे, ज्ञानेश्वर आंध्रे। आता हे कालच्यापासून नाही का, म्हणजे ह्या भागातला संपर्क पूर्ण मावळ भागातला तुटला, नाणे मावळाचा। आता लोक, कामगार लोक, दूधवाले, बाकी सगळे नाही का, सगळे नागरिक जळणवळण आहे, पूर्णतः बंद झालेला आहे। आता रोड वाहून गेलेला आहे। आता हे पाण्याची पातळी पहा तुम्ही, सर्वकडे चौबाजूनी गावाला वेढलेली आहे नाणे मावळ। तर याची व्यवस्था व्यवस्थित करायला पाहिजे एरियाची, जेणेकरून पुढं लोकांना व्यवस्थित जाणं येणं झालं पाहिजे, दळणवळण पूर्णत्वास आलं पाहिजे। पाऊस पडला तर लोकांची गैरसोय नाही झाली पाहिजे। आता रोड बघा पूर्ण वाहून गेलेला आहे, तिथं खड्डा पडलाय। आता याच्यातून जर समजा कोणी जात असेल, येत असेल तर ते धोकादायक आहे ना, तर हे झालं नाही पाहिजे ना असं। मावळ तालुक्यामधल्या ज्या नदी किनारी असणाऱ्या ज्या स्मशानभूमी आहेत त्या पूर्णतः पाण्यात गेलेल्या आहेत। जर एखाद्याचा मृत्यू झाला तर त्या ठिकाणी अंत्यसंस्कार करायचे कुठं, हा प्रश्न उपस्थित झालेला आहे। काल पहाटेच्या दरम्यान पाटण येथे दरड कोसळली आणि दरडीमध्ये 3 जणांचा मृत्यू झाला। त्या 3 अंत्यसंस्कार करायचे कुठे, हा प्रश्न उपस्थित झाला होता। तर मावळकरांना एक विनंती आहे की जे धनिक आहेत ते या ठिकाणी नदीच्या पात्रामध्ये जे काही अतिक्रमण करतात, ओढे नाले बुजवतात, ओढ्या नाल्यांवर बांधकाम करतात आणि त्यामुळे या ठिकाणी भयानक परिस्थिती झालेली आहे। काय सांगाल, 1 मिनिट? नमस्कार, मी ॲडव्होकेट रामदास शिवाजी नाणेकर, नाणेचा रहिवासी असून इथं जर बघितलं रस्त्याचं काम झालेलं आहे, परंतु मोऱ्यांचंच काम नाही आहे। आणि त्यामुळं मोरी नसल्यामुळं पाणी निघण्यासाठी चान्सच नाही आहे, म्हणून पूर्ण पाणी हे रस्त्यावरती आले आणि रस्त्याची दुरावस्था झालेली आहे। संपूर्ण जर रस्त्याचं जर पाहणी केली तर फक्त 2-3च मोऱ्या आहेत। त्यामुळं पाण्याचा निचरा होण्यासाठी आणि पाणी जाण्यासाठी कुठूनही मार्ग रिकामा नसल्यामुळं हे पाणी रस्त्यावरती आलेलं आहे, हे दिसून येते। तर माझी एवढीच मागणी आहे की रस्त्यावरती जे पाणी आलेलं आहे त्यासाठी जागी जागी मोरी ठेवली पाहिजे। जिथं पहिला नैसर्गिक स्रोत होता तो ओपन केलेला पाहिजे, त्यामुळे पाण्याचा निचरा होऊ शकतो आणि एवढं पूरग्रस्त परिस्थिती निर्माण होणार नाही।
तर स्थानिक नागरिक आहेत. हा नाणे मावळाचा रस्ता आहे. नाणे मावळाचा पुढे कांबरे हद्दीमध्ये पुलावरनं मोठ्या प्रमाणात पाणी येते, त्यामुळं सर्व वाहतूक ठप्प झालेली आहे आणि वारंवार ठेकेदाराला ग्रामस्थांनी सांगितलेलं आहे, नैसर्गिक ओढे आहेत, ओढ्यावर मोऱ्या टाका, मोऱ्या टाकल्यानंतर या ठिकाणी पाण्याचा विसर्ग होऊ शकतो. पण ठेकेदारांनी काम केल्यामुळं त्या ठिकाणी मोऱ्या टाकल्या नाही, त्यामुळे इथली परिस्थिती भयानक झालेली आहे. तर आता आम्ही प्रत्यक्षात या ठिकाणचे, काय नाव तुझं, काय सांग? माझं नाव प्रज्वल नानीकर. हा. मी नाणेचा राहणार हा. आहे. इथं यायला जायला खूप त्रास होतोय. शाळेवरती जरा हे होतंय, शिक्षण हे होतंय जरा. तर नाणे मावळातील विद्यार्थ्यांचा हा रस्ता बंद झाल्यानंतर या ठिकाणी या विद्यार्थ्यांना ये जा करता येत नाही, जीव धोक्यात घालावा लागतो, त्यामुळे शाळेला सुट्टी घ्यावी लागते. त्यातच हे विद्यार्थी भिजले तर सर्दी खोकल्यासारखे साथीचे आजार होतात. तर बघूयात या ठिकाणचे जे पाण्याची जी या ठिकाणी डीपी आहे ती पण पाण्याखाली गेलेली आहे की इंद्रायणी नदी पात्रामध्ये काहीच वाचलेलं नाही. शेतकऱ्याची शेती पूर्णतः पाण्यामध्ये गेलेली आहे. तर आता प्रत्यक्षात या ठिकाणची परिस्थिती इतकी भयानक झालेली आहे की नागरिकांना प्रशासनाच्या वतीनं आव्हान करण्यात येते, काम असेल तरच तुम्ही बाहेर पडा, अन्यथा तुम्ही आहे तिथंच जागेवर राहा. तर या ठिकाणचा रस्ता पूर्ण खचल्यामुळं गाड्या चालवणं देखील भयानक होत आहे आणि नागरिकांचा संपर्क तुटलेला आहे. तर मावळ तालुक्यातील नाणे मावळ, पवन मावळ आणि आंधर मावळ परिसरामध्ये अनेक रस्ते पाण्याखाली गेल्यामुळे ग्रामस्थांचा संपर्क तुटलेला आहे. त्यातच लाईट ही दोन दिवसापासून लाईट नसल्यामुळं नागरिकांचं जगणं असहाय्य झालेलं आहे. तर प्रशासनाच्या वतीनं लवकरात लवकर लाईट पुरवठा सुरू केला पाहिजे, विजेचा पुरवठा सुरू केला पाहिजे. तर इंद्रायणी नदी पात्र हे किती मोठं आहे हे पूर आल्यानंतर आपल्याला कळतं. इंद्रायणी नदी पात्रालगत असणाऱ्या ज्या स्मशानभूमी आहेत त्या पाण्याखाली गेलेल्या आहेत आणि त्यामुळं इतकं भयानक चित्र आहे की सर्व शेतकऱ्यांची पिकं ही नदी पात्रामध्ये गेलेली आहेत आणि जे लाईटचे खांब आहेत तेही पाण्याखाली आहेत. त्यामुळं इंद्रायणी नदी, बाजूला दिसणारं कामशेत ग्रामपंचायत आणि याच्यामध्ये जे काही दुकान बनवलेलं आहे ते पण पाण्यामध्ये आहे. काय सांगाल इथल्या परिस्थितीबद्दल? 3 दिवसापासून खूप पाऊस चालू आहे कंटिन्यू, त्यामुळं इथं खूप पाणी साचलंय, रस्ते उकडलेत. कामगार वर्ग, दुग्ध व्यावसायिक यांना जाण्यासाठी जो दळणवळणाचा रस्ता आहे तो पूर्णपणे इथून उखडून गेलेला आहे. प्रशासनाने लवकरात लवकर इथं म्हणजे मदत पाठवून ते लवकर क्लिअर करून लाईट वगैरे सगळी चालू करायला पाहिजे पटकन. हा नाणे रोड जो आहे तो मावळचे कार्यसम्राट आमदार सुनील अण्णा शेळके यांच्या पाठपुराव्यामधनं रुंदीकरण आणि उंचीकरण झालेलं आहे. पण ठेकेदाराच्या वतीनं नदी पात्र असल्यामुळे या ठिकाणी जागोजागी मोऱ्या टाकणं गरजेचं असताना मोऱ्या टाकलेल्या नाहीत आणि त्यामुळे हे पाणी रस्त्यावरनं वाहत आहे आणि बऱ्याच ठिकाणी रस्ता वाहून गेलेला आहे. ज्या साईड पट्ट्यात आहेत त्या तर साईड पट्ट्या राहिलेल्याच नाही, या पाण्यामुळं सर्व वाहून गेलेले आहेत. हे परिस्थिती इतकी भयानक आहे. रात्रीच्या वेळी जर एखादा ग्रामस्थ या रस्त्यावरनं गेला तर तो वाहून जाऊ शकतो, अशी परिस्थिती आहे. अनेक ठिकाणी विजेचे खांब हे कलंडलेले आहेत, अनेक ठिकाणी विजेच्या तारांवर झाडं तुटून पडलेले आहेत. त्यामुळं वीज पुरवठा कधी सुरू होईल याकडे नागरिकांचं लक्ष लागलेलं आहे. इंद्रायणी नदी पात्र जसं दुतडी भरून वाहतंय, धोक्याची पातळी गाठलेली आहे, तसंच पवना नदी आहे आणि मावळ तालुक्यातलं जे पवना धरण आहे हे 50% भरलेलं आहे. रात्रीही पावसाचा जोर कायम असल्यामुळं आणखी धरणामध्ये पाणी साठा झालेला आहे. आता PMRDA करते तरी काय? या ठिकाणी जे बांधकाम केलेलं आहे नदी पात्रामध्ये त्या बांधकामावर PMRDA का कारवाई करत नाही? यामध्ये जर कुणी अडकलं तर उद्या मदतीसाठी प्रशासनाला जावं लागणार आहे. तर या ठिकाणचे जे नदी पात्रातली बांधकाम आहे त्याच्यावर कारवाई केली पाहिजे आणि नाणे रस्त्याच्या बाजूला जे बॅरिकेड केलेले आहेत की संरक्षण कटडे, ही
संरक्षण कठडे या ठिकाणी मोडून पडलेले आहेत आणि बऱ्याच ठिकाणी जे तर चारचाकी वाहनं या ठिकाणी ये जा करत आहेत, पण त्यांना रस्त्याचा अंदाज नसल्यामुळं स्थानिक ग्रामस्थ त्यांना सांगत आहेत. या ठिकाणचं बॅरिगेटिंग सगळं तुटलेलं आहे आणि रस्ता वाहून गेलेला आहे. लवकरात लवकर सार्वजनिक बांधकाम विभागाने या ठिकाणी रस्त्यावर जिथं आवश्यक आहे त्या ठिकाणी मोऱ्या टाकल्या पाहिजे आणि हे जे हॉटेल आहे हे चहूबाजूने पाण्यामध्ये आहे. इथली अशी भयानक परिस्थिती आहे आणि या पूरग्रस्त परिस्थितीमुळं नदीचं पात्र कुठपर्यंत आहे हे येणाऱ्या पिढीलाही कळलेलं आहे. आता ही इंद्रायणी नदी आहे, जिकडं पाहो तिकडं साधारण 1 ते 1.5 किलोमीटरचं पात्र झालेलं आहे की कामशेतपासून ही जी नदी नाण्यापर्यंत पाणी पसरलेलं आहे. लोणावळ्यामध्ये तर इंद्रायणी नदीचं पात्र हे पूर्ण लोणावळा नगर परिषद ही पाण्याखाली गेली होती. तर नदी पात्रामध्ये जे बांधकामं करण्यात आलेले आहेत आणि बांधकामं करत असताना या ठिकाणची जी परिस्थिती आहे फार भयानक आहे आणि रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडलेले आहेत. ग्रामस्थ या ठिकाणी मदतीसाठी उपस्थित आहेत, पण प्रशासन कुठं आहे? सार्वजनिक बांधकाम विभागाचे जे उपअभियंता आहेत अनिल जाधव यांनी मावळ तालुक्यातील रस्त्याची पाहणी केली पाहिजे, कारण नागरिकाला ये जा करण्यासाठी रस्ते फार आवश्यक आहेत. हे जे मंदिर आहे हे पूर्ण पाण्यात गेलेलं आहे. तर PMRD यांनी पूर क्षेत्रामध्ये बांधकाम तरी कसं करू दिलेलं आहे? PMRD केवळ नावालाच आहे, आकसापोटी कारवाई करते. इतर वेळी त्यांना ही परिस्थिती दिसत नाही का, असा नागरिकाकडनं सवाल केला जातोय. आता ह्या ठिकाणी जे भिंती बांधलेले आहेत या भिंतीमुळं पाणी अडलं जातं आणि शेतकऱ्याच्या शेतीला तुंबारा बसला जातो आणि त्याची शेती नष्ट होते. आता पाणी इथपर्यंत असल्यामुळे इथं हे सगळे काचेच्या बाटल्या, प्लास्टिकच्या बाटल्या आणि कचरा येऊन साठलेला आहे. आता इंद्रायणी नदी पूल जो आहे, नदी पुलाच्या परिसरामध्ये नाणे आणि कामशेत या स्मशानभूमी आहेत, पण त्या पूर्णतः पाण्याखाली आहेत. त्यामुळं पावसाळ्यामध्ये जर एखादी मयत झाली तर त्यावर कसा आहे प्रवास कसा आहे? प्रवास आहे 2-3 दिवस चालले आता कालपासून. जास्त पाणी असल्यामुळे कुठपर्यंत पाणी, कुठं पाणी आलेलं? पाणी पिण्यापासून ते धनगराई देवापर्यंत आणि इकडं शिंदेच्या हॉटेलच्या कुठपर्यंत पाणी. तर काय मागणी काय कराल प्रशासनाने? मागणी आता पावसाचं जास्त पाऊस असल्यामुळे होते, बाकी काही प्रॉब्लेम नाही. आता लाईटचा तेवढा इश्यू आहे. तरी हे तरुण दुचाकीवरनं प्रवास करत असताना त्यांना ज्या अडचणी आहेत, आता या ठिकाणी या शेतकऱ्यांनी इथं मोऱ्या टाकल्या पाहिजे आणि इथल्या पाण्याचा प्रवाह गेला पाहिजे, पण ह्या धनिकांनी या ठिकाणी मोऱ्या न टाकल्यामुळं इथली परिस्थिती भयानक झालेली आहे आणि पाणी या ठिकाणी अडत आहे. त्यामुळं अशा ह्या अनधिकृत पूर रेषेमध्ये बांधकाम केलेल्या बांधकामावर कारवाई केली पाहिजे, अन्यथा या ठिकाणची शेती या पुराच्या पाण्यामध्ये सर्व वाहून जाऊ शकते. धनिकांनी केलेल्या अतिक्रमणामुळं ही परिस्थिती निर्माण झालेली आहे. इंद्रायणी नदी पुलाच्या परिसरामध्ये जो ऊस पीक आहे हे ऊस पीक जे आहे हे पूर्ण आता तर नदी पात्रामध्ये या ठिकाणी भिंत बांधलेली आहे आणि त्यामुळं नदी पात्राचं पाणी या ठिकाणी अडलं जाते. तर पाटबंधारे विभागाची झोप कधी संपणार आहे का? झोपेचं सोंग घेतलेलं आहे. नदी पात्रामध्ये जर पाण्याला या ठिकाणी इतका त्रास म्हणजे पाणी अडवल्यामुळं परिसरामध्ये पाणी पसरत आहे. काय सांगतील कुठं कशी परिस्थिती आहे? आता कांबरे गावामध्ये एक दशरथ गायकवाडांची डेट झालेली आहे. त्यासाठी तिकडल्या पाहुणे मंडळींचा कॉल येतोय की पाणी किती आहे.
तर आता मी पाणी प्यायला चाललो होतो, तर त्या गुडघ्या इतकं पाणी आहे. तर गाडी तिकडे जाईल असं वाटत नाहीये. सगळी लोक मागे फिरतात आहे आणि टाकळी मार्गी तिकडनं जातात, त्याला 1 तास लागतो. जिथं 15 मिनिटं लागतात तिथं 1 तास लागतोय तिकडं. आणि तिकडनं पण झाडी पडल्यात असा फोन येतोय तिकडनं. तर या ठिकाणची ही भयानक परिस्थिती आहे. आता हे पाटबंधारे विभागाने नदी पात्रामध्ये वाल कंपाऊंडला पाणी या ठिकाणी येऊन साठलेलं आहे आणि या ठिकाणी पुलाचा परिसर आहे. पुलाच्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाणी गेल्यामुळं रस्ता खचलेला आहे. तर या ठिकाणी मोऱ्या टाकायच्या होत्या आणि हा इथला पूल जो आहे तो पूल सुरक्षित ठेवायचा होता, पण पाणी जाण्यासाठी इथं मार्ग नसल्यामुळं याही ठिकाणी रस्ता मोठ्या प्रमाणात खचलेला आहे. तर बघूयात प्रशासनाला जाग येते का, काय या पुलाला धोका झाल्यात किंवा पूल वाहून गेल्यानंतर या ठिकाणी प्रशासन जागी होणार आहे. आणि पुलावर कायमच पाणी साठत असल्यामुळं या ठिकाणी पुलालाही धोका निर्माण होतोय. पुलाच्या परिसरामध्ये स्वच्छता केली पाहिजे, ही स्वच्छता या ठिकाणी केली जात नाही. आता या ठिकाणी हे इंद्रायणी नदीचं दुथडी धोक्याची पातळी ओलांडलेली आहे आणि या ठिकाणी इंद्रायणी नदी वाहत आहे. त्यातच नालायक लोक नदी पात्रामध्ये कचरा टाकतात, त्यामुळं नदीचं प्रदूषण होतंय. या ठिकाणी जे झाडं आहेत हे पुलाला झाडं आलेली आहेत, यामुळं पूल धोकादायक होऊन कधीही पडू शकतो. तर या ठिकाणी पुलाच्या मार्गावर जे आहे पूर्ण झाडं आलेली आहेत आणि ती वाहन चालकाच्या डोळ्याला जखमा करत आहेत. तर बघूयात की मावळ तालुक्याची जी भयान परिस्थिती जी आहे ही 2 दिवसामध्ये मावळकरांनी अनुभवली आहे. आता तरी मावळकर धडा घेतील का? नदी पात्रामध्ये जे बांधकाम करतात ते बांधकाम रोखलं जाईल का? समोर कामशेतची स्मशानभूमी आहे, ती पूर्णतः पाण्याखाली आहे आणि या बाजूला नाण्याची स्मशानभूमी आहे, ती पण पाण्याखाली आहे. अशी भयानक परिस्थिती या ठिकाणी झालेली आहे. तरी बघूयात प्रशासन याकडे कसं पाहतंय आणि सार्वजनिक बांधकाम विभाग या ठिकाणी काय उपाययोजना करतात. मावळ 24 तास प्रतिनिधी महादेव वाघमारे, धन्यवाद.